लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आज मी घेऊन आलेलो आहे. आनंद कसला तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की सरकार तुमच्यासाठी काय करत आहे. 57 महिलांना 1,00,000चा सरकारने धनादेश वाटप सुरू केलेला आहे. 1,00,000 रुपये 1500 तर सोडा, 1,00,000 रुपये सरकारने वाटप सुरू केलेले आहेत. मात्र बऱ्याच लाडक्या बहिणीला समजलं नाही की हे पैसे कसे भेटणार आहेत. सरकार हे पैसे कसे देणार आहे, मग या बदल्यात आम्हाला काय द्यायचं आहे आणि कधीपासून हे पैसे भेटणार, कुठे कुठे भेटणार. तर यानंतर मात्र तुमचे सगळे प्रश्न आपले उत्तरात बदलून जातील. बघा लाडक्या बहिणींनो, सरकार 1-1 लाखापर्यंतचा धनादेश देत आहे. प्रत्येक लाडकी बहीण जी की त्यांना डीबीटी येत असेल, जिला 1500 रुपये खात्यात येतात, ती लाडकी बहीण यासाठी पात्र आहे. मग तुम्हाला करायचं काय आहे, सरकार नेमकं कशाचे पैसे देत आहे, त्या 57 महिलांनी सुरुवातीला कुठे पैसे भेटले आणि आता तुम्ही कुठून पैसे घेऊ शकता, हे सगळे प्रश्न आजच्या व्हिडिओ मार्फत उत्तरात भेटतील. मात्र व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलला लाडक्या बहिणीचे सतत मोठे अपडेट येत असतात. तुम्ही 1500च्या नादी काय लागताय, सरकार चक्क 1,00,000 रुपये देत आहे. मग 1,00,000 रुपये घ्यायची तयारी ठेवा. मग तुम्ही म्हणताल ही योजना कोणती आहे, तर ही योजना लाडकी बहिणीसाठीच मदत योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला 1,00,000 रुपये म्हणजे चक्क बिनव्याजी कर्ज देणार आहे. आता तुम्ही बचत गटाचं नाव ऐकलं असेल. बचत गटात कसं असतं, प्रत्येक महिलेला कर्ज वाटप होतं. त्याच स्वरूपामध्ये मोठं बचत गट म्हणा की इथे तुम्हाला 1-1 लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे. आणि सरकारनं हे 3 महिन्याखाली डिक्लेअर केलेलं होतं की आम्ही सगळ्या बहिणींना 1-1 लाखापर्यंत कर्ज देऊ, त्यांना नवीन बिझनेस टाकून देऊ. मात्र सरकारने अजून अंमलबजावणी केली नव्हती. ती अंमलबजावणी दिवाळीनिमित्त काल झालेली आहे. काल मुंबईमधील 57 भगिनींना 1-1 लाखापर्यंतचं कर्ज भेटलं आहे. मग हे 1-1 लाखापर्यंतचं कर्ज 57 भगिनींनी कसं घेतलं, त्यांना कोणते डॉक्युमेंट मागितले, त्यांच्यासमोर काय अटी शर्ती होत्या आणि विशेष म्हणजे या कर्जाचे नेमके काय फायदे आहेत, हे कर्ज तुम्हाला नेमकं काय फायदा करून देऊ शकतं, हे आपल्याला आज पाहायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, हे कर्ज म्हणजे बिनव्याजी कर्ज आहे, ज्यात 1% सुद्धा व्याज नाहीये. 0% व्याजावर हे 1,00,000 रुपये कर्ज आहे. पहिली आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला हे कर्ज बिनव्याजी भेटत आहे. दुसरी आनंदाची बातमी म्हणजे हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला विशेष कोणतीही अट पाहिजे नाहीये. तुम्ही फक्त लाडक्या बहिणीची पात्रतामधली महिला असली पाहिजे. म्हणजे काय, तर तुम्हाला दर महिना सरकारचे 1500 रुपये भेटले पाहिजे, एवढीच फक्त अट आहे. यापेक्षा मोठी कोणतीही अट नाहीये. जर तुम्ही पात्र असाल तर मात्र तुम्हाला कर्ज भेटले जाईल. मग मात्र करायचं काय, सरकार कर्ज देताना कोणत्या बँकेत आम्हाला जायचं, तर बघा लाडक्या बहिणींनो, कर्ज फक्त सरकार तुम्हाला एक बिझनेस मॉडेल टाकून देण्यासाठी करत आहे. सरकारचं म्हणणं आहे की लाडक्या बहीण सशक्त व्हाव्या आणि त्यांनी स्वतःच्या पायावर काही ना काही धंदा बिझनेस उभा करावा. म्हणून सरकार तुम्हाला काय करणार, तर तुम्हाला सरकार सांगणार की एक फाईल अशी तयार करा ज्यामध्ये तुम्हाला काय बिझनेस करायचा आहे. जसं की तुम्ही म्हणताल तर मला स्वतःचं एखादं वडापाव सेंटर टाकायचं आहे, कोणी म्हणेल की मला जे आहे स्वतःची मेस चालवायची आहे, कोणी म्हणेल की मला चहा कॉफीचं हॉटेल टाकायचं आहे, कोणी म्हणेल की मला एक किराणा स्टोअर टाकायचं आहे, कोणी बहीण म्हणेल की मला जे आहे कटलरीचं दुकान टाकायचं आहे, कोणी बहीण म्हणेल की मला जे आहे गावात कोणतं दुकान टाकायचं आहे, किंवा कोणी बहीण म्हणेल की मला जे आहे स्वतःला घरी 1-2 मशीन घ्यायची आहे ज्याच्यामध्ये मी पापड बनवू शकेल, अशी मशीन घ्यायची आहे, किंवा अशी मशीन घ्यायची आहे ज्याच्यात मी पीठ दळून देऊ शकेल. मग अशा पद्धतीच्या मशीनी ज्या आहेत आम्हाला विकत घ्यायच्या आहेत, किंवा अशा पद्धतीचा धंदा आम्हाला करायचा आहे. मग सरकार काय करणार, तर सरकार तुम्हाला सांगणार की हे जर करायचं असेल तर ह्यावर एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल, ती म्हणजे ही मशीन म्हणजे या मशीनची किंमत किती आहे. तर मग लाडक्या बहिणींनो, या मशीनची किंमत किंवा जे दुकान टाकायचं आहे त्या दुकानाची जागा किरायाने घेताना त्याची किंमत, यासोबतच दुकानात लागणारा जो काही माल आहे त्याची किंमत, याची इस्टिमेट काढायची आहे. आणि ती टेक्निकल इस्टिमेट जे आहे तुम्हाला दुकानदार देईल, जो कोणी विकतो. आणि तो कच्चा माल जो असतो तो सरकारला आपल्याला
पुरवायचा असतो. म्हणजेच काय, तर त्या दुकानदाराकडून जी काही घेतलेली फाईल आहे ती फाईल आपण घ्यायची आणि आपल्या फाईलला जोडायची. तुमचा एक कागदपत्र पूर्ण झाला. आता तुमच्याकडे व्हिजन क्लिअर आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. मग सरकारला लक्षात आलं की तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत कशासाठी पाहिजे आहेत, तर तुम्हाला फलाना ढिमकाना हा बिझनेस टाकायचा आहे, म्हणून 1,00,000ची नीड आहे, तुम्हाला 1,00,000ची गरज आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, 1,00,000च्या वरच असं काहीतरी सामान टाकायचं जेणेकरून 1,00,000 रुपयापर्यंत आपल्याला संपूर्ण 0% निधी मंजूर झाला पाहिजे. तुम्ही जर 50,000ची वस्तू टाकली तर मात्र तुम्हाला 50,000 किंवा 40,000 मंजूर होतील. कारण सरकारला कळेल की तुम्हाला तेवढीच गरज आहे. जर तुम्ही तेवढंच टाकताल तर मग सरकार तेवढंच देईल. म्हणून 1,00,000च्या वरची गोष्ट टाकायची आहे जी की तुम्हाला 1,00,000पर्यंतचा निधी मंजूर होतो. आणि यानंतर मात्र तुमचे डॉक्युमेंट जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, पुन्हा उत्पन्नाचं प्रमाणपत्र, यासोबतच तुमचं गावातील रहिवासी असू द्या, यासोबतच तुम्ही लाडकी बहीणची पात्रता असताना तिचे बँक खात्याची 10 महिने 12 महिन्याचे स्टेटमेंट्स, यासोबतच तुमचा फोटो, या सगळ्या गोष्टी जोडून ठेवा. सुरुवात कुठून झाली, तर सुरुवात मुंबईला झाली. येणाऱ्या 8-15 दिवसात हे प्रत्येक गावागावात पोहोचणार आहे. मुंबईच्या 57 महिलांना एकत्र लाभ देऊन 57 लाखाचं वाटप राज्य सरकारने केलं आहे. यावेळी स्वतः आदितीताई तटकरे यांनी 1-1 लाखाचा धनादेश महिलांना दिला आहे आणि यानंतर मात्र प्रवीण दरेकर साहेब सोबत होते. बघा, आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगत आहे, कारण ही योजना महाराष्ट्राची आहे. सरकारने महाराष्ट्रासाठी चालू केली आणि मग सगळ्यात पहिले ज्यांना ही गोष्ट कळाली त्यांनी जर ह्याचा फायदा घेतला तर सगळ्यात चांगलं होतं. उद्या पेपरबाजी झाली, सगळीकडे योजना आली तर लाखो जण जाणारच झाले ना. त्यासाठी मी तुम्हाला आधीच का सांगत आहे की तुम्ही स्वतःची फाईल आत्ताच बनवून ठेवा. जशी योजना क्लिक झाली तशी पहिली फाईल आपली सबमिट झाली पाहिजे, कारण कॉम्पिटिशन प्रत्येक ठिकाणी खूप असतं. म्हणून आपल्याला हे सबमिट करताना सगळ्यात पहिले आपली सबमिट झालेली पाहिजे फाईल, एवढं मात्र लक्षात ठेवा. जेणेकरून आपल्या पहिल्या 10 मध्ये जे आहे कर्ज मंजूर होऊन आपल्याला धनादेश भेटेल. आता या धनादेशाचे फायदे काय आहेत 1,00,000चे, तर यावर व्याज 0% आहे. त्याच्यानंतर दुसरा गोष्ट म्हणजे सरकार स्वतः तुम्हाला कच्चा माल कुठून घ्यायचा, काय करायचा याचा एक छोटा आढावा डेमो देणार. यासोबतच तुमच्या फॅक्टरीत बनलेला जो काही माल आहे त्यासाठी काही मदत लागली तर ती स्वतः सरकारचे कर्मचारी करणार. यासोबतच तुमचा जो काही माल तयार होतो तो माल विकायची जिम्मेदारी सुद्धा सरकार घेतं. सरकार स्वतः मार्केटिंग करतं आणि तुम्हाला काही दुकानदाराशी किंवा काही लोकांशी जोडून देतं. यानंतर मात्र तुमचा धंदा रेग्युलरमध्ये आणून सरकार जे आहे तुम्हाला तिथे स्टेबल करतं, म्हणजेच तुम्हाला तिथे बसवतं, ज्याच्यामुळे जे आहे तुम्हाला कोणताही लोड मोठा घ्यायची गरज नाही. सरकार असे केंद्र स्थापन करणार आहे प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, जे यासाठी मदत करणार आहेत. आणि लाडक्या बहिणींना पैसे देऊन जे आहे नुसती जबाबदारी संपणार नाही, तर त्यांना मोठं करणं, त्यांना उभा टाकवणं ही जबाबदारी जी आहे सरकारकडे आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजच तुमची फाईल तयार करा. डोक्यात ठेवा की तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे, त्या बिझनेसनुसार तुमची फाईल तयार झाली पाहिजे. आणि त्या तयार झालेल्या फाईलमध्ये जे आहे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कोणती डिमांड आहे, कोणती मागणी आहे, आणि त्या मागणीनुसार मात्र तुम्हाला जे आहे पैसा आला पाहिजे. तर लाडक्या बहिणींनो, ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे. सुरुवात 57 महिलांपासून मुंबईमध्ये झालेली आहे. आता आपल्याकडे वेध येणार आहे 8 ते 15 दिवसात. सगळ्यात पहिले तयार राहा, कारण लाखो महिला यामध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्यानंतर कॉम्पिटिशन वाढत जाईल. त्याच्यानंतर स्कीम स्टॉप होते. सुरुवातीलाच आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर या गोष्टी आपल्याला सुरुवातीपासून करणं आवश्यक आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.